भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या 1 जानेवारीच्या निमित्ताने महत्त्वाचं आव्हान मी राज्य सरकारला करतोय. तात्काळ दखल घ्या. पेरणे फाटा, लोणीकंद ते शिरूरपर्यंत बिबट्याचा वावर वाढलाय. 8 दिवसापूर्वी बातमी होती की लोणीकंद परिसरमध्ये बिबट्या दिसलाय. शेतकऱ्यांवरती हल्ले केलेले, पायाचे ठसे सुद्धा बिबट्याचे शेतामध्ये दिसतायत. आणि नोव्हेंबरपासून अचानक भीमा कोरेगाव परिसरात, पेरणे फाटा आणि लोणीकंदच्या परिसरात बिबट्यांचा वावर वाढलाय. हा अचानक बिबट्यांचा वावर कसा वाढला हा प्रश्न सुद्धा आम्हाला पडलेला आहे. राज्य सरकारला मी आव्हान करतोय की करोडो अनुयायी देशभरातून येत असतात. दुर्दैवाने भीमा कोरेगाव स्तंभ आहे म्हणून कसलंही बजेट राज्य सरकार देत नाही. कुंभमेळ्यासाठी 25,000 कोटी रुपये दिले जातात, परंतु भीम अनुयायी येत आहेत म्हणून एकही रुपया दिला जात नाही. जे काही 10-15 कोटी रुपये दिले जातात ते ट्रॅक्टर आणि जेसीबी साफसफाई याच्यातच निघून जातात. आणि म्हणून आमच्या लोकांना घरीहून आणलेला, बांधून आणलेला भाकरी तुकडा शेतामध्ये बसून सोडावा लागतो. आजूबाजूला ऊस आहे, पिकं आहेत. बिबट्यांचा वावर वाढलाय. हा नोव्हेंबरपासूनच बिबट्याचा कसा काय वावर वाढलाय हा सुद्धा आमच्या पुढे प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे समाजावरती अटॅक होणार नाही, कुणाची जीवितहानी होणार नाही, याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकारने घ्यावी, वन विभागाने घ्यावी. आणि म्हणून राज्य सरकारने तात्काळ आदेश द्यावेत. आजचे आज संपूर्ण परिसर लोणीकंद ते शिरूरपर्यंत सर्चिंग ऑपरेशन झालं पाहिजे. बिबट्याच्या ठशाचा मागोवा घेतला पाहिजे आणि शिरूरपासून ते लोणीकंदपर्यंत सर्व परिसर सुरक्षित केला पाहिजे. त्यासाठी वन संरक्षकची टीम 1 जानेवारीला रेडी ठेवली पाहिजे आणि भीम अनुयायांना सुरक्षित केलं पाहिजे. भीम अनुयायाच्या जीवितास काही होणार नाही याची सर्वस्वी काळजी जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार घेईल अशी मी अपेक्षा बाळगतो. समाज बांधवांनी भयभीत होण्याचं कारण नाही. सुरक्षित त्या ठिकाणी यावं. शेताचा आडुसा घेऊन बसण्याच्या आधी आपण विचार करावा आणि गर्दीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा असं सुद्धा आव्हान मी या माध्यमातून करतो. आणि पोलीस यंत्रणेने सुद्धा या संदर्भात आव्हान करावं आणि परिसर सुरक्षित झालाय हे सुनिश्चित करावं आणि त्यासाठी तात्काळ सर्चिंग ऑपरेशन करावं अशी सुद्धा ऑल इंडिया पॅंथर सेना राज्य सरकार आणि पुण्याच्या सर्व यंत्रणेला मागणी करत आहे. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.